20-30 वर्ष जुनं दुखणं ओढून बाहेर काढेल हा घरगुती उपाय फक्त एकदा वापरून बघा। घरातीलच काही नैसर्गिक वस्तू आपण वापरणार आहोत। कोणतेही औषध किंवा गोळ्या घ्यायची तुम्हाला गरज पडणार नाही। फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करा। हातापायाला मुंग्या येणे, हातापायाच्या नसा आकडणे, सूज येणे, गुडघे दुखणे किंवा जसं एखाद्या वेळेस जॉइंट पेन असतो तर असा काही त्रास असेल तर हा उपाय तुम्ही करू शकता। हातपाय मुरगळला असेल, दुखत असेल, सुजला असेल तर त्यावेळी देखील तुम्हाला हा उपाय करता येईल। तर यासाठी बघा, बघूयात आपल्याला काय काय लागणार आहे। तर इथे बघा, मी एरंडीची काही पानं घेतलेली आहेत तोडून आणि त्याला मी असं बारीक तोडलेलं आहे। त्यानंतर आपल्याला इथे घ्यायचा आहे खलबत्ता। एरंडीचं झाड तुम्हाला अगदी आजूबाजूला कुठेही मिळेल सहज, आणि त्याचे जे तेल असतं एरंडीचं ते देखील खूप फायदेशीर असतं। त्याचसोबत एरंडी एक औषधीय वनस्पती आहे, त्याच्या पानांचा देखील खूपच फायदा होतो। अशा पद्धतीने एकदा वापरून बघा। आता बघा, ही जी पानं आहेत ना ती खलबत्त्यामध्ये टाकून आपल्याला थोडी ठेचून घ्यायची आहेत। जास्त काही पेस्ट करायची गरज पडत नाही। थोडंफार जरी तुम्ही याला ठेचून घेतलं तरी चालतं। एरंडीची पानं तुमच्याकडे नसतील तर मोहरीची पानं जरी घेतली तरी चालतात। त्याचसोबत मुळ्याची पानं असतात तर ती देखील खूप प्रभावशाली असतात। तर या 2-3 पानापैकी कोणतंही एखादं पान तुम्ही जरी वापरलं तरी चालतं। आणि अशा प्रकारे याला मी थोडंसं अगदी बारीक करत आहे, ठेचून घेतलेलं आहे। आता आपण हे पूर्ण जे पेस्ट आहे, पानं आहेत, ती एका बाजूला प्लेटमध्ये काढूयात। आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला नक्की कॉमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल। यानंतर आपल्याला इथे लागणार आहे अद्रक। अद्रक देखील अगदी थोडीशी मी घेतलेली आहे आणि खलबत्त्यात टाकून ही देखील आपल्याला अशी ठेचून घ्यायची आहे। अगदी आपल्याला मिक्सरमध्ये बारीक पेस्ट करायची गरज पडत नाही। थोडंसं मोठं मोठंच आपण याला ठेवायचं आहे। अद्रक देखील खूप गरम असते आणि एक औषधीयच हे पण वनस्पती आहे, त्यामुळे अद्रकचा पाला असो किंवा अद्रक असो नक्की वापरा। आणि अशा प्रकारे ती देखील ठेचून या पानामध्येच मी मिक्स केलेली आहे। हा आपला उपाय अगदी 100% नॅचरल आहे। कोणतेही यामध्ये केमिकल किंवा इतर काही आपण वापरणार नाही, त्यामुळे काही याचे साईड इफेक्ट नाहीत। एकदा तुम्ही करून बघा, कारण की असा त्रास असेल तर अगदी रात्रभर झोप येत नाही, आपण वेगवेगळे पेनकिलर खातो, पण हे असं न करता हा घरगुती उपाय तुम्हाला खूप जास्त फायदेशीर ठरेल। आणि यानंतर बघा, आपल्याला इथे लागणार आहेत मेथी दाणे। मेथी दाणे नसतील तर तुम्ही याला स्किप जरी केलं, नाही टाकलं तरी चालेल, पण असतील तर नक्की टाका। मेथी दाणे देखील खूप चांगले असतात आणि याला देखील वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही वापरू शकता। अगदी मेथी दाण्याचं पाणी देखील तुम्ही जर दररोज पिलात तर खूप जास्त आपल्या शरीरामध्ये ज्या गोष्टी इनबॅलन्स झालेल्या आहेत त्या बॅलन्स होण्यासाठी मदत होते आणि खूप फायदेशीर ठरतात। तर इथे आपण याला खाणार नाहीत, तर फक्त याला खलबत्त्यात टाकून थोडं बारीक करून घ्यायचं आहे। जास्त नाही झालं तरी चालेल, किंवा भिजलेले जरी मेथी दाणे असतील तरी काहीच हरकत नाही। मेथी दाण्याचे 1-2 तुकडे झाले पाहिजेत, फक्त या गोष्टीची काळजी घ्या। किंवा थोडं बारीक जरी याला केलं तरी चालतं। आणि त्यानंतर इथे आपण ही पूर्ण ज्या सर्व गोष्टी आहेत त्या ठेचून आपण बारीक केलेल्या आहेत, त्या एकत्र असं मी याला केलेलं आहे। यानंतर आपल्याला यामध्ये टाकायची आहे थोडीशी हळद। अगदी थोडीशी चिमूटभर हळद आपल्याला टाकायची आहे। जसे की बऱ्याच वेळा कुठे हाड तुटलेलं असतं तर अचानक ते राहिलं, पण तरी पण काही दिवसांनी तिथे दुखायला लागतं किंवा सूज येते। गुडघ्यावर देखील बऱ्याच वेळा सूज येते, हातापायाला बऱ्याच जणांच्या सूज येते, थोडंफार चाललं की पाय दुखतात। तर अशा वेळेस तुम्हाला नक्कीच हा उपाय करायला पाहिजे। अगदी 1-2 दिवसाचं दुखणं असेल तर पहिल्याच वेळेस तुम्हाला आराम मिळेल, दुसऱ्या वेळेस करायची देखील गरज पडत नाही। आणि याला आता बघा, छान हळद टाकून मी मिक्स केलेला आहे। आता गॅसवरती आपल्याला तवा किंवा एखादं भांडं, कढई असं ठेवायचं आहे गरम होण्यासाठी, आणि यामध्ये आपल्याला टाकायचं आहे तेल। तेल बघा, इथे 2-3 तेल वापरू शकता। एक तर मोहरीचं तेल वापरा किंवा एरंडीचं तेल वापरा किंवा तिळाचं तेल वापरा, जे की गरम असतं। कोकोनट ऑइल वापरायचं नाही, खोबरेल तेल, ते थंड असतं। तर या 2-3 तेलापैकी एक तेल वापरा। थोडं तेल 1 चमचाभर टाकून तयार केलेली पूर्ण पेस्ट मिक्स केलेली आपण यामध्ये टाकलेली आहे आणि तेलामध्ये छान याला असं आपल्याला परतून घ्यायचं आहे। थोडं शिजवल्यासारखं करायचं, गरम करायचं चांगलं याला। आणि गॅस आता मी बंद केलेला आहे। गरम तव्यावरती थोडंसं मी याला गरम करून घेत आहे। आणि हो, चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा। असेच नवनवीन व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत राहते। तर बघा, चांगलीच आपली पेस्ट गरम झालेली आहे आणि हे पेस्ट काही तुम्हाला दररोज बनवायची गरज नाही, एकदाच बनवून तुम्ही 4-5 वेळा देखील याचा वापर करू शकता। आता याला कुठे, कधी, कसं वापरायचं ते बघूयात। याला तुम्ही 2 प्रकारे वापरू शकता। आता बघा, सध्या ही खूप जास्त गरम आहे, थोडंसं आपण याला थंड होऊ देऊत। जेवढं तुम्हाला सहन होतं तेवढं गरम वापरा, म्हणजे जेवढं गरम वापराल तेवढं चांगलं तो भाग शेकला जातो आणि तेवढा लवकर रिझल्ट मिळतो।
तर आता बघा बऱ्याच जणांच्या कसं हातापायाला जे मुंग्या येतात किंवा बोटांना देखील अगदी अकडल्यासारखे होतात, दुखतात, तर तिथे देखील तुम्ही याचा वापर करू शकता. आता बघा गुडघ्यावर सूज असेल ना तर काय करायचं, जसं जिथं दुखत आहे, टाच दुखत असेल टाचेच्या ठिकाणी किंवा जिथे तुम्हाला त्रास आहे, खांदेदुखी म्हणा, कधी कंबरदुखीचा देखील त्रास होतो, तर त्यानुसार ही पेस्ट कमी जास्त बनवायची आणि थोडी गरम असतानाच वापरायची. जिथे त्रास होत आहे त्या भागावरती अशा प्रकारे ही पेस्ट गरम गरम असतानाच आपल्याला लावायची आहे, ठेवायची आहे. आणि त्यानंतर काय करायचं, एखादं तुमच्याकडे जर एरंडीचं पान असेल तर यावरती ते पान बांधा कपड्याने, किंवा नसेल तर सरळ इथे अशी पेस्ट लावायची. आणि यानंतर एखादा कपडा घ्यायचा, थोडा जाडसर कपडा घ्यायचा आणि कपड्याने हा भाग पूर्ण घट्ट बांधून घ्यायचा. जास्त नाही घट्ट, पण एक यावरती असं व्यवस्थित बांधून घ्यायचं. म्हणजे काय होतं, हा भाग पूर्ण असा छान शेकला जातो आणि तुम्हाला लगे हे लावल्यानंतरच काही सेकंदातच रिलॅक्स वाटेल. ब्लड सर्क्युलेशन यामुळे चांगलं होतं, त्यासोबतच बॉडी रिलॅक्स होते. रात्री झोपण्या अगोदर केलं तर अजूनच चांगलं, निवांत रात्री झोप लागेल. आणि जर भरपूर दिवसाचा त्रास असेल तर 4-5 वेळा आठवड्याभर करावं लागेल. आता याला तुम्ही 2 वेगवेगळ्या पद्धतीने वापरू शकता. एक तर बघा अशी पेस्ट लावायची, नाहीतर काय करायचं, पेस्ट तर लावायची, फायदा जास्त होतो त्याने, किंवा दुसऱ्या पद्धतीने असा वापर करू शकता. ही पेस्ट अशी छान शिजलेली असते, थोडी गरम असतानाच याला गाळणीमध्ये किंवा एखाद्या कपड्यामध्ये घेऊन असं दाबून त्याचा रस काढायचा. यामध्ये रस आणि तेल थोडंसं असतं, तर जे तेल आहे किंवा हा रस आहे याने मालिश करायची. जसं आता खांद्यावरती काय आपल्याला पेस्ट लावून बांधता येणार नाही, तर त्या ठिकाणी तुम्ही याने मालिश करू शकता. खूप छान तुम्हाला आराम वाटेल. अगदी तुम्ही कोणतंही महागडं तेल घेण्यापेक्षा एकदा हे करून बघा, तुम्हाला खूप छान याचा रिझल्ट मिळेल. आणि त्यासोबतच गोळ्या औषधं घ्यायचे देखील विसराल, कारण की ते पेनकिलर असतात, थोड्या वेळासाठी बरं वाटतं पण परत तो त्रास सुरू होतो. आणि पेनकिलर जास्त जर घेतली तर त्याचे नुकसान देखील आपल्या शरीरावरती होतात. त्यामुळे घरगुती उपाय कधीही चांगले. तर बघा, जसं एक तर तुम्ही याला चोळण्यासाठी वापरू शकता आणि पेस्ट अशा प्रकारे जर केलं तर हा भाग छान शेकला जातो. आणि त्यानंतर काय करायचं, रात्री झोपण्या अगोदर करत आहात तर रात्रभर ठेवायचं असेल ठेवू शकता, पण 1-2 तासानंतर काढायचं, कारण की थंड झालं की त्याचा थोडासा कमी असर होतो. थंड झाल्यानंतर हे काढायचं 1-2 तासानंतर आणि हळूहळू मालिश करायची, जास्त चोळून मालिश करायची नाही त्या भागाची. आणि खूप छान तुम्हाला अगदी स्वतःच घरबसल्या हा उपाय करता येईल. 1ही रुपया खर्च होणार नाही, त्यासोबतच याचे काही नुकसान देखील नाहीत. एकदा करून बघा. लहानांपासून मोठ्यांपर्यंत कुणी हा उपाय करू शकतो. अगदी पाय दुखत असतील थोडंफार चालल्यामुळे, वजनामुळे, तरी तुम्ही पूर्ण पायाची देखील या प्रकारे मालिश करू शकता. यानंतर तुम्हाला पाय धुवायचे असतील तर गरम पाण्याने धुवा, थंड पाण्याने धुवू नका. आणि ही पेस्ट तुम्ही परत गरम करून दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी असं वापरू शकता. आणि हो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.